मित्रांनो गुड मॉर्निंग, सुप्रभात. आज आपण वेताळ टेकडी या रायच्या टेकडीवर आलो आहे. तर इथं एक मला छान एक 40 मुलांचा ग्रुप सकाळी इथे दिसला आणि माझ्या मुलाबरोबर मी इथे आलो होतो. माझ्या मुलांनी मला ते नोटीस करून दाखवलं. दॅट्स वाय मी परत आलो इथे. आपल्याबरोबर आपले सगळे मित्र आहेत आणि तुम्ही व्हिडिओकडे नीट लक्ष द्या. मित्रांनो, आजची ही उद्याचं फ्युचर आहे इंडियाचं. आणि बरेच लोक हा विकेंड आहे, सॅटर्डेला लोक काय करतात जनरली पुण्यात सगळे स्टुडंट्स, तुम्हाला चांगलं माहिती आहे. मित्रांनो, मला आज हे वाटलं की हे कव्हर करावं आणि तुम्ही सगळ्यांनी पाहावं. तुम्ही व्हिडिओकडे नीट लक्ष द्या. आय थिंक माय प्रकृती वी द नेचर. माय प्रकृती म्हणून आमचं. सर आपलं नाव सांगू शकता? माझं नाव आयुष जगताप आहे. ओके. आणि माझं नाव साकेत पटेल आहे. येस, साकेत आणि आयुष दोघांनी मिळून हे चालू केलं. आम्ही ऑक्टोबरमध्ये केलं. ओके. तर आम्ही अक्रॉस पुणे जो वेस्टचा इश्यू चालू आहे आता, जसं की आपण बघतोय की आपण हिल साईड पण आहे. आणि माय प्रकृतीचं नावच आम्ही ह्याच्यासाठी ठेवलं होतं की माय प्रकृती म्हणजे नेचरमध्ये सगळंच येतं. एन्व्हायरमेंटला आपण ओव्हरऑल कव्हर करतो. पण आता सगळ्यात मोठं जो विषय आहे वेस्टचाच आहे. आपण कुठेही जेव्हा प्लॅस्टिक दिसतं आहे, आपण टेकड्या पण नाही सोडल्या, आपण नदी पण नाही सोडलं, पाणी पण नाही सोडलं. राईट. सगळीकडे तेच आहे. तर आमचं एक स्मॉल इनिशिएटिव्ह आहे की आम्ही लोकांना अवेअरनेस करतो आहे की ड्राईव्ह घेऊन, की सगळे स्टुडंट्स आहेत, खूप सारे जॉब करणारे आहेत, त्याच्यावरनं अवेअरनेस होतो की वेस्ट तुम्ही स्वतःहून बघा. त्यावेळेस कारण की स्वतःहून माणूस एकदा कचरा उचलेल तो नक्की कचरा टाकायच्या आधी विचार करेल. तर आमचा तेवढाच मोटिव्ह आहे की लोकांपर्यंत पोहोचावं की कचरा करू नका. आपल्याकडे सगळ्या सुविधा आहेत, डस्टबिन आहेत, PMC पण सपोर्ट करते. प्लीज सगळ्यांनी कचऱ्याचं करू नका कुठं आणि पर्यावरणाची पण काळजी घ्या. बरोबर. आयुष, तुझं आता एज काय आहे रनिंग? माझं एज आता 21 आहे. आणि मी गरवालेला स्टुडंट आहे TY BBSEला. TY BBSEला. BBCला. मित्रांनो, हे आवर्जून सगळ्यांनी नीट ऐका आणि तुम्ही व्हिडिओकडे लक्ष द्या. मी हे 10 वेळा का सांगतो की पुण्यातलं वातावरण पूर्णपणे चेंज झालं आहे. पण ही पुण्याची दुसरी साईड तुम्हाला मी दाखवते. मी नेचर लवर आहे. नेचरमध्ये ती ताकद आहे, ज्या पॉवर्स आहेत त्याची ॲटलिस्ट आपण काळजी घेणं म्हणजे आपला रोल काय, त्याला घाण न करणं. आणि ज्या लोकांनी ही घाण केली आहे मित्रांनो, ते आपलेच मित्र सगळे उतरले. आणि ही घाण आपल्यासारख्या लोकांनीच केली, हेही लक्षात घ्या. हे काही पाऊस पडला आणि ही घाण पडलेली नाही आहे. तुम्ही हे टाकायचं बंद करा, म्हणजे यांचं काम थोडं सोपं होईल. आणि ते काही तुम्ही टाकलं म्हणून ते काम करत नाही आहेत. ते नेचर लवर आहेत, ते काहीतरी इन्स्पायर झालेत म्हणून हे काम करत आहेत. तर ही बाईट फार मोठी करायची नाही आहे मला. तर आपण इथेच थांबूया आणि पुढच्या वेळेस हे मित्र लोक कुठं असतील तिथं मी त्यांच्याकडनं माहिती घेतो आणि ते परत एकदा कव्हर करूया आपण हा उपाय. धन्यवाद मित्रांनो. येस, परत भेटू आपण पुन्हा. थँक्यू.